नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे। एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत। आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे, दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं? त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। SITच्या अधिकाऱ्यांनी आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025ला CIDचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि CIDची पथक गेल्यानंतर CCTV कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत। परंतु CIDच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला? याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे। मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथं जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही। आणि या संदर्भामध्ये वाल्मिक कराड जो आहे, वाल्मिक कराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी 2024ला त्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे त्या संदर्भात बैठक लावलेली होती, मध्यस्थी केलेली होती। शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मिक कराडने मध्यस्थी केली होती आणि मला वाटतं की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल। परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही? CIDचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत, CCTV कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही? ते तपासात का घेतलं जात नाही?